आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। मुंबईत अंगडियांवर गोळीबार करणारे दोघे अटकेत, तर इतर 3 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। अंगडियांवर गोळीबार करून सोन्याचा मुद्देमाल लंपास केला। मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। विभागासोबत स्थानिक कार्यालयांनाही 100 दिवसांचं टार्गेट, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना। मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारली। भायखळा, बोरिवली, पूर्वच्या भागांमध्ये बांधकामावर लावण्यात आलेली सरसकट बंदी हटवली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गोदाघाट परिसरात रामकाल पथ उभारण्यात येणार। केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून 65 कोटींचा निधी प्राप्त। मार्चमध्ये होणार प्रत्यक्षात कामाला सुरुवात। जालन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी अद्यापही मदतीची प्रतीक्षा। 412 कोटी रुपयांची रक्कम जाहीर झाली, मात्र खात्यावर पैसे न आल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी चौकशी करण्याचे शासनाचे आदेश। नाशिक महानगरपालिका देणार अहवाल। शासनाने सविस्तर अहवाल मागवत दिले चौकशीचे आदेश। काही लोकप्रतिनिधी देखील अडचणीत येण्याची शक्यता। नाशिक शहरातील खड्ड्यांप्रकरणी महापालिका आयुक्त आक्रमक, अभियंत्यांना दररोज अहवाल सादर करण्याचे आदेश। अहवाल न दिल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई करणार असल्याचा इशारा। माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना बंदी। घरगुती मूर्तीही पर्यावरणपूरकच हवी, मुंबई महानगरपालिकेचा निर्णय। मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारली। भायखळा, बोरिवली, पूर्वच्या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी हटवली। गोरेगावमधील सिद्धार्थनगरमध्ये पत्रासाळ पुनर्विकासाअंतर्गत मिळालेल्या भूखंडावर गृहनिर्मिती करण्याचा निर्णय। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गृहनिर्मिती 2397 घरं बांधणार। कुलाबा वांद्रे सेल्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील वांद्रे कुर्ला संकुल ते कुलाबा मार्गाचं 92% काम पूर्ण। काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडणार। रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासासाठी झोपू प्राधिकरणाकडून आतापर्यंत 2500 झोपड्या रिकाम्या, तर 10,500 बांधकामांचं सर्वेक्षण पूर्ण। नेपाळमध्ये काठमांडू आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचा धक्का। बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल असल्याची माहिती। नेपाळमधील लोहुचे येथे भूकंपाचा केंद्रबिंदू। बिहारमधील पाटणा शहरासह अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। सकाळी 6:40 जाणवले भूकंपाचे धक्के। नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न केल्यास प्रवेशावर निर्बंध। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांना इशारा। पुणेकरांना 1161 कोटींचा गंडा। सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ। वर्षभरात फसवणुकीच्या 38,000 तक्रारींची नोंद। मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना जनरलचे 4 डबे। पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना 4 डबे जोडणार। ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार। तळेगाव साकंठी चित्रापूर रस्त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम तातडीने सुरू करा। खासदार अमोल कोल्हेंची मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मागणी। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 31,400 कुटुंबांमधील युवकांचं कौशल्य सर्वेक्षण। युवकांच्या कौशल्यानुसार महापालिका रोजगार उपलब्ध करून देणार। पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात 15,909 गुन्ह्यांची नोंद। 5 वर्षात गुन्ह्यांच्या संख्येत 5,000 वाढ, तर गतवर्षीपेक्षा गुन्ह्यात घट। पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंगचं नूतनीकरण रखडल्याने महापालिकेच्या उत्पन्नात घट। शहरात होर्डिंग नूतनीकरण प्रक्रिया रखडली। पणन मंडळाकडून तृणधान्य महोत्सव। 8 जानेवारीपासून गणेश कला क्रीडा रंगमंचात महोत्सवाचं आयोजन।